मूलम गुरोर्मूर्ते पूजा मूलम गुरोर्पादम मंत्रम मूलम गुरोर्वाक्यम मोक्षम मूलम गुरोर्पा. सर्व भक्तमंडळींना नमस्कार. मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरू रामकृष्ण सरस्वती गुरु. नगरनिवासी रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांच्या गुणवैशिष्ट्याप्रमाणे लोकांना आलेले अनुभव मी या व्हिडिओ चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सांगत आहे. आणि त्याच्यामध्ये सद्गुरूंचं गुरुस्वरूप कसं असावं, कसं होतं आणि ते भक्तांनी कसं ओळखावं या अनुषंगाने काही व्हिडिओ सुरू केलेले आहेत. आणि आत्तापर्यंत मी गुरुस्वरूप ओळखावे याचे 4 व्हिडिओ केलेत. आजचा हा माझा 19वा व्हिडिओ आहे. म्हणजे आता गुरुस्वरूप ओळखणं त्यातला 5वा भाग आहे. मी गुरुदेवांच्यावर एक 2007 साली स्तवन केलं होतं आणि त्या स्तवनातल्या आत्तापर्यंत 2-3 कडव्याचं सारांश मी सांगितलं आहे. आता पुढचं जे कडवं आहे मला वाटतं ते 4थं कडवं आहे. आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं मी, सुरू असे हा उत्सव पासोनी 30 वर्षीया, गुरुवाणी तसे महिमा 2007 सालाच्या, वर्णावया नाही शक्ती या सेवकाकडे, अत्यर्गते स्वप्न साकारी सत्य संकल्प रामाराय. मला वाटतं मी मागे 1-2 ह्याच्यात आपल्याला सांगताना 2007 सालचं महत्त्व सांगायचा प्रयत्न केला होता. आणि ते माझ्या गुरुदेवांच्या दृष्टीने फार महत्त्वाचं वर्ष होतं आणि त्या अनुषंगाने मला हे सुचलं असावं असं मला वाटतं. या ठिकाणी मी जेव्हा 2007 सालला उल्लेख आत्ता केला आहे आणि सुरू असे हा उत्सव पासोनी 30 वर्षे असं म्हटलं आहे, तर 2007च्या पलीकडे 30-35-40 वर्ष असा त्याचा अर्थ आहे. कारण 1970च्या आधीपासून गुरुदेवांच्याकडे आम्ही जेव्हा बसायचो, काही त्यांच्या मुखातनं काही गोष्टी ऐकायचो, तर त्यावेळेस सद्गुरू 2007 सालचं आम्हाला महत्त्व सांगायचे. अर्थात त्यांनी त्याचं तपशीलवार महत्त्व काही सांगितलेलं नव्हतं. त्यांनी एवढंच सांगितलं की माझ्या आयुष्यात 2007 साल हे फार महत्त्वाचं आहे काय, असं ते सांगत असत. आता 2007 साल महत्त्वाचं आहे तर त्याचा आम्ही सामान्य भक्तांनी, मी सामान्य माणूस आहे आणि मी अर्थार्थी भक्त आहे. माझ्या जीवनातल्या सर्व गोष्टी सुसाव्या हव्या म्हणून या भक्ती मार्गाची मी काल धरलेला प्राणी. त्यामुळे त्यात फार जिज्ञासूपणा, मुमुक्षुपणा हा काय आमच्याकडे नव्हता हे मी मान्य करणं मला वाटतं उचित राहतं. आणि मग त्या ठिकाणी 2007 साल महत्त्वाचे गुरुदेव म्हटले तर आम्ही एवढाच अर्थ घेतला माझ्यासारख्या लोकांनी, हाय बाबा गुरुदेव 2007 सालवर त्यांच्या ते साल महत्त्वाचं आहे म्हणजे ते राहणार असेल. आणि मग ते जर राहिले असतील तर आपल्याला काही प्रॉब्लेम नाही, समस्या नाही. कारण आमच्या जीवनात येणाऱ्या सगळ्या समस्या आमचे गुरुदेव सोडवतील असा आमचा ठाम विश्वास होता. त्यामुळे आम्ही ते तेवढ्यापुरतंच घेतलं. पण गंमत अशी झाली की 2007 सालचं गुरुदेव 70 सालाच्या आधीपासून महत्त्व सांगतायत. पण अचानकपणे 1999 साली गुरुदेवांनी देह विसर्जित केला. त्याला देह विसर्जित करण्यापूर्वी देखील त्यांना प्रकृतीचा फार त्रास होत होता. त्यांना मधुमेह तीव्र झालेला होता आणि त्या मधुमेहाची जी परिणिती आहे ती शरीरावर झालेली होती. कसं आहे माहिती का, मनुष्य जन्म घेतल्यावर त्या मनुष्य देहाप्रमाणे या सत्पुरुषांनाही राहावं लागतं आणि त्यांनाही शरीर असल्यावर या नाना प्रकारचे विकार जडत असतात. रामकृष्ण परमहंस
यांना देखील कॅन्सरची बाधा झालेली होती. पण या मंडळींना देहाला जरी काही बाधा झाली तर त्यांची मानसिक शक्ती, आंतरिक शक्ती कधी कमी पडत नाही. त्या आंतरिक शक्तीच्या जोरावर ते या गोष्टी निभावून देतात. पण कसं आहे, एकदा शरीर जर जर्जर झालं असेल तर मग ते सोडण्याशिवाय पर्याय नसतो, की त्या शरीरानं आपण किती काम करून घेणार हा प्रश्न असतो. त्यामुळे 99 साली सद्गुरूंनी देह विसर्जित केला. आता आमच्यासारख्या सामान्य लोकांकडे प्रश्न पडला की गुरुदेव तर आम्हाला सांगायचे 2007 साल महत्वाचं आहे, मग असं कसं काय झालं, असं कसं काय झालं. आता हे आमच्यासारख्या सामान्य लोकांच्या मनात येणं हा स्वाभाविक आहे. पण जी घटना 2007 साली घडणार होती त्याचीही त्यांनी मुहूर्तमेढ जवळजवळ 40 वर्ष आधी केलेली होती. 70 सालचा मी तुम्हाला उल्लेख केला. 70 सालच्या आसपास सद्गुरूंच्या निवासाकरता एक आम्ही भक्तमंडळींनी प्लॉट घेतला होता. आणि तो प्लॉट हा नगर परिसरात न घेता आउटस्कर्टमध्ये घ्यावा असंही सद्गुरू सांगितले. मी मागे बोललो, ते परत रिपीट करणार नाही. आणि त्या ठिकाणी जिथे तो फ्लॅट पहिल्यांदा एक प्लॉट बुक केला होता, म्हणजे निवडला होता, तो प्लॉट गुरुदेवांनी घेऊ दिला नाही आणि दुसऱ्या प्लॉटची निवड केली. आणि त्या ठिकाणी मला वाटतं 5000 स्क्वेअर फुटाचा प्लॉट असेल तो, त्याच्यावर आम्ही दत्तात्रय निवासाची इमारत उभी केली. हे सगळं काम 74 साली झालं. आणि 74 सालामध्ये सद्गुरू या दत्तात्रय निवासात राहायला आलेले आहेत. आता या ठिकाणी ते आलेले आहेत राहायला, बरोबर आहे. पण या वैशिष्ट्य काय आहे, तर प्लॉट अशा सगळेच घेतात. पण मित्रांनो, या प्लॉटच्या अवतीभोवती जी काही जागा आहे ती दत्त देवस्थान ट्रस्टला मिळत गेली. हा जो दत्तात्रय निवास जे मानलेलं आहे त्याच्या शेजारी एक प्लॉट मिळाला आणि त्या प्लॉटवर वेदांत ही जी इमारत आमची उभी आहे ती त्या शेजारच्या प्लॉटवर उभारण्यात आली. वेदपाठशाळा काढणं गुरुदेवांच्या परमपूज्य रामकृष्ण सरस्वती महाराजांना त्यांचे सद्गुरू म्हणजेच नरसिंह महाराज यांनी जो आदेश दिला तेव्हा त्यांना वेधशाळा काढायची होती. मग त्या वेधशाळेचं त्या ठिकाणी त्याकरता ती बांधकाम सुरू केलं. ही वेदांत बिल्डिंग होत आली. त्याच्यानंतर दत्तात्रय रस्त्याच्या समोरच्या बाजूला एक प्लॉट मिळाला आणि त्याच्यामध्ये लक्ष्मीमंडप अशी एक इमारत उभारण्यात आली. त्याच दत्तात्रय निवास आणि वेदांत बिल्डिंगच्या पाठीमागच्या बाजूला जवळजवळ 80च्या दशकात 2.5 एकर जागा दत्त देवस्थानला उपलब्ध झाली. आणि त्या 2.5 एकर जागेवर सद्गुरूंनी त्या ठिकाणी अधिष्ठान करण्याचं नियोजित केलं. त्या ठिकाणी त्यांनी जी रूपरेषा होती त्याप्रमाणे त्यांना त्या ठिकाणी एक मंदिर बांधण्यात आलं. त्या मंदिरामध्ये दत्तात्रयाची मूर्ती विराजमान होणार होती आणि दत्तात्रयांचं असं भव्य दिव्य मंदिर जे उभारलं आहे. अनेक अडचणी आल्या. ती जी जागा मिळालेली होती ती जागा 2.5 एकर जागा होती. त्या जागेमध्ये बऱ्याचशा समस्या होत्या. ज्यांच्याकडनं घेतली त्यांच्या बाबतीत होत्या. त्या जागेचं आम्हाला त्याला एने म्हणतात ते एने करणं होत नव्हतं. एने होत नाही म्हणून मोजणी होत नाही, मोजणी होत नाही म्हणून एने होत नाही. अशा त्या सरकारी ह्याच्यात ती अडकलेली जागा होती. काही वाद कोर्टात पण होते, पण कोर्टातले सगळे वाद मिटले आणि गुरुदेवांना त्या ठिकाणी त्या अधिष्ठान लवकरात लवकर अशी इच्छा होती. पण गुरुदेवांचा एक कटाक्ष असा होता की कोणती गोष्ट आपल्याला बेकायदेशीर करायची नाही. मागे मी बोललो की आपल्या हाताशी बरेच भक्त मंडळी आहेत, वरच्या पदावरचे आहेत, कोणी आपल्याला अडवणार नाही आपण काही केलं तरी.
पण सद्गुरूंची कल्पना तशी नव्हती. सद्गुरू म्हणाले मला जे करायचंय ते इथे कायदेशीर करायचं, सगळं होऊन जाऊ देत मग आपण करू. आणि मग हा जो 2007 साल त्यांनी निश्चित केलं होतं असं मी म्हणतो का, तर गुरुदेवांच्या देहविसर्जनानंतर सप्टेंबर 99 मध्ये गुरुदेवांनी देहविसर्जन केलं आणि बरोबर 1 वर्षांनी सप्टेंबर 2000 मध्ये त्या जागेचं शासनाने आम्हाला एन.ए. करून परवानगी दिलेली आहे. एन.ए. केल्यामुळे बाकीचे त्याचे जे पुढचे प्रोसेसिंग आहे ते सोपं झालं. एन.ए. केल्यामुळे त्या ठिकाणी शेतजमीन होती, शेतजमिनीवर एन.ए. केल्यामुळे तिथं आता मंदिर बांधण्याचा मार्ग, अधिष्ठान ठेवण्याचा मार्ग हा मोकळा आला. आणि पुढे 2-3 वर्षात त्या मंदिराची पायाभरणी जी आहे म्हणतात ती पण करण्यात आली. बांधकाम बरंच मोठं होतं. सद्गुरूंनी देह ठेवण्यापूर्वी जो काही पैसा अडका त्याला लागणार आहे त्याची तजवीज भक्त मंडळींकडून भिक्षा मागून करून घेतली होती. आम्हा सर्व भक्त मंडळींना लिहिलं होतं की आपण जे कार्य करतोय त्याच्याकरता तुम्ही धर्माची भिक्षा मागायची. स्वतःच्या प्रपंचाकरता भिक्षा मागितली तर ती योग्य नाही आहे, ते योग्य नसतं. पण धर्माच्या कामाकरता भिक्षा मागणं हे योग्य आहे. अशी भिक्षा मागण्यामुळे माझ्या भक्तांचा अहंकार नष्ट होईल आणि जे काही मोठं एवढं कार्य मी होऊ घातलंय त्या कार्यात त्यांचा सहभाग राहील अशी त्यांची कल्पना होती. आणि हे सगळं होता बांधकाम होता नेमकं 2007 साल उजाडलं आणि त्यावेळेस त्याचं बांधकाम अंतिम टप्प्यात आलेलं होतं. थोडीफार काय एवढ्या मोठ्या वास्तूमध्ये अगदी सगळं काही बांधकाम सगळं संपता शेतला भाग नाही, बांधकाम हे काही कायम चालू राहतं. आणि मग त्यावेळेच्या या आमच्या ट्रस्टी मंडळाने एक निर्णय घेतला की आता आपण इथं प्राणप्रतिष्ठा करण्यात यावी. त्या मंदिराला दगड कुठला वापरायचा, सोनं नाणं रत्ने पैसा हे सगळं आहे का नाही हे बघूनच 99 साली सद्गुरूंनी देह ठेवला होता. देह ठेवण्यापूर्वी त्याने विचारलं होतं की आता या मंदिराबाबत आपण काही करायचं राहिलंय का. बाकीच्या गोष्टी होतील पण आपल्याकडे पैसा पाहिजे. तिथं जे पायाभरणीत जे काही सुवर्ण रत्न वगैरे लागतात ते सगळे आहे का नाही ही सगळी खातरजमा केली होती त्यांनी. आणि त्याच्यानंतर त्यांनी देह ठेवला. आणि मग 2007 साली या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा हा त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. या 2007 साली प्राणप्रतिष्ठेचं जे आहे ते शृंगेरी पीठाधीश जे त्यावेळेचे पीठासीन शंकराचार्य होते परमपूज्य भारतीतीर्थ महास्वामी त्यांच्या हस्ते ही प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे. आणि त्यावेळेस स्वामींनी म्हणजे भारतीतीर्थ स्वामींनी हे जाहीर केलं की दत्तात्रयांचं भारतात एवढं भव्य आणि दिव्य मंदिर कुठेही नाही आणि हे मंदिर नगर येथे केवळ आणि केवळ ब्रह्मचारीजींच्या संकल्पामुळे साध्य झालेलं आहे. ब्रह्मचारी आमच्या गुरुदेवांना शंकराचार्य मोठे स्वामी महास्वामी भारतीतीर्थ स्वामी हे ब्रह्मचारी म्हणून संबोधत असत. आणि मोठ्या महास्वामींनी तर मागेच सांगितलं जाहीर केलं होतं की ब्रह्मचारी हे दत्तात्रयांचे लाडके शिष्य आहेत. आता या ठिकाणी हे जे काही झालं ते नेमकं 2007 साली झालं. आणि म्हणून माझे सद्गुरू सत्यसंकल्प होते. त्यांच्या मुखातनं हा शब्द बाहेर पडला होता. 2007 साल माझ्या आयुष्यात महत्त्वाचं आहे. ते त्याचं असं काहीतरी महत्त्व असेल की आमच्यासारख्या अज्ञानी भक्तांना कधीच कळलं नाही. जोपर्यंत ती प्राणप्रतिष्ठाचा मुहूर्त होत नाही तोपर्यंत आम्हाला ते कळलेलं नाही. आणि अजूनही काही लोकांना कळलंय असं काही मला वाटत नाही. पण सद्गुरूंच्या जीवनातला तो एक महत्त्वाचा भाग होता हे मी पुढे तुम्हाला त्याबद्दल बोलणारच आहे. त्यामुळे हे जे मी माझ्याकडनं जे शब्द उमटले गेले ते देखील बघा मी मागे आपल्याला सांगितलं काय हे जे स्तवन आहे हे मी स्वतः केलं असं मला अजिबात दावा नाही. माझ्याकडनं ते सद्गुरूंनी करून घेतलेलं आहे. कोणाला तरी पुढे करून हे काम करावं लागतं
तशातला भाग आहे. आणि म्हणून सुरू असे हा उत्सव पासोदी 30 आता पासोदी 30 वर्ष म्हणजे आजपासून 30 वर्ष नाही, 2007च्या अलीकडे 30-40 वर्ष. गुरुवाणी तसे महिमा 2007 सालाच्या वर्णामया नाही शक्ती असे अतर्क ते स्वप्न साकारी सत्य संकल्प रामाय. अशा पद्धतीचं हे जे चौथं कडवं आहे याचा मी तुम्हाला थोडा सारांश सांगण्याचा प्रयत्न केला. हा इतिहास किंवा या गोष्टी सर्व भक्तमंडळांना माहिती पाहिजे. जुन्या भक्तांना काही गोष्टी माहिती असतात तर सगळ्याच काही माहिती नाही आहे. मी देखील काही नगरला कायम वास्तव्य तुम्हाला सगळ्याच गोष्टी माहिती आहेत असा माझा दावा नाही. सद्गुरूंनी निर्णय भक्तांपुढे काही बोललेलं असतं ते त्या त्या भक्तांनी त्यावेळेस सांगायला पाहिजे. मला जे सांगितलं होतं ते मी या पद्धतीने आपल्याला सांगत आहे. आणि आता आपण या ठिकाणी थांबूया आणि पुढच्या व्हिडिओची आपण वाट बघूया. माझे व्हिडिओ हे गुरु सद्गुरूंचा महिमा मंडित करणारे आहेत. तेव्हा माझी सर्व भक्तमंडळांना एक विनंती आहे, हे माझे जे व्हिडिओ आहेत ते आपण शेअर करा, फॉरवर्ड करा, सर्व भक्तांपर्यंत ते पोचू द्या. तुम्ही मला लाईक केलं नाही केलं तरी मला वाईट वाटणार नाही, चांगलंही वाटणार नाही. कारण मी सद्गुरू सेवा करतो, तेव्हा मला ती करणं हे माझं कर्तव्य आहे. मी माझं कर्तव्य पार पाडतोय. पण हे तुम्हाला शेअर करा, लाईक करा सांगतोय. सर्व जुन्या नवीन भक्तांपर्यंत ते पोचू द्या, एवढीच माझी भक्त मंडळींना प्रार्थना आहे. श्री गुरुदेव दत्त.